या सगळ्यावर रीतसर योग्य पद्धतीनं कारवाई व्हावी। दरम्यान अंबादास दानवेंचे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावलेत। आत्महत्येचं गलिच्छ राजकारण केलं जात आहे। व्हॉट्सअॅप आणि कॉल रेकॉर्डिंग मधून सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। फलटणमध्ये एक धक्कादायक घटना घडली, त्यामध्ये डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे। साहेब, यामध्ये खासदार साहेब असतील, त्याचबरोबर तुमचे बंधू असतील, तुमच्यावर आरोप विरोधांकडनं होताना पाहायला मिळतंय, कसं बघताय याकडे? ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि या गलिच्छ राजकारण करणारे लोक याच्यामध्ये आहेत। मला त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला आणि त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचं खऱ्या अर्थाने संशोधन होणं गरजेचं आहे। काही झालं तरी जसं महाराष्ट्रात कुठली दुःखद घटना उघडली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातात, तसं इथं काही घडलं तर आमच्या नावाची बदनामी करायची ही एक फलटणची अशी एक अभिषिक्त आता परंपराच या ठिकाणी घडलेली आहे। याच्यामध्ये आम्ही फलटणकर याला कोण भीक घालत नाही। जे विरोधात असतात ते नेहमी सत्ताधाऱ्यांवर असे आरोप करतात की दबाव आहे, अमके तमके, याची उलट आम्हीच मागणी करतोय ना की याची तपासणी करा, कोण आहे बघा। सीडीआर खोटं बोलत नाहीत, सत्य सीडीआर असतील, व्हॉट्सअप मेसेज असतील, चॅट असतील, यातून सगळं सत्य बाहेर येईल। निश्चितपणे त्या भगिनीचा जीव गेल्यानंतर कुणाला त्याच्यामध्ये राजकारण करायचंय हे तालुक्याला कळून आलेलं आहे। एखाद्या महिलेचा त्याच्यामध्ये जीव गेल्यानंतर त्याच्याही सत्ताधाऱ्यांवर टीका कशी उगवता येईल, कसे त्याचे कड्या जोडता येतील, कसे त्याची बदनामी करता येतील, अशा प्रकारचे निंदनीय कृत्य म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार अनेक लोक या ठिकाणी करतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया देखील देताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। खासदार किंवा खासदारांच्या